अगं आपल्या घरी. आपल्या घरी? आणि माझी माणसं? हा काय मी आहे तिकडे, आई वाट पाहते. चल. अगं असं काय बोलतेस? या अपघातामुळे तुला भांबावल्यासारखं झालं. चल उठ. तुम्ही कोण? हा, काल आपलं लग्न नाही का झालं? लगीन? तुमच्याशी? हो. नाही. अगं असं भ्रमिष्ठाचं काय करते? काल देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हे मणिमंगळसूत्र नाही का बांधलं मी तुझ्या गळ्यात? आठवतं ना? अरे दिसली का सुनबाई कुठं? हो आहे, तू तिथे थांब. सापडली तुझी सून. मी आईला घेऊन येतो, तू इथेच थांब. गौरा, कसला विचार करतीय? जा जा त्याच्या बरोबर सजीव त्याचा संसार. वय नाहीतर तुझं लग्नाचं सपान भंगून जाईल आणि जलमभर पायात टाळ बांधून नाचावं लागल तुला. बरं माझं लगीन? अगं या अग्नी नारायणासमोर आताच त्यानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं यानं. मग लगीन ती या परात काय वेळ असते या. चला इकडे. काय दैवयोग आहे पहा. आज या अपघातातून आपला पुनर्जन्म झाला. आता पुन्हा हो, पुन्हा सप्तपदी, पुन्हा लग्न. यालाच म्हणतात ईश्वरी संकेत. चल. लंका जा, भाकरीचा तुकडा आण. सासूबाई फार लागलं का हो तुम्हाला? नाही ग, अगोदर तुकडा वळून टाक त्यांच्यावर. होय. या, तुम्ही सगळी सुखरूप परत आला. जीव फांद्यात पडला माझा. आमचा असू दे का वहिनी, पण दादाचं कसं आहे? अरे बरा आहे माझा, पण पाय, अरे हाड मोडल्याचा संशय होता, पण नुसता आतल्या आत दुखावलाय. होईल बरा. नवी सून पायगुणाची आहे तर. देवकी, अगं देवकी, असं म्हणजे लग्नात देवकी नाव ठेवलं काय? छान जोडी जमली, वसुदेव आणि देवकी. वसू, अरे नमस्कार करा जोडीनं दादा वहिनीला. अगं जाऊबाई, दोन्ही हात जोडून जमिनीला टेकवून नमस्कार करावा. औक्षवंत वहिनीला नमस्कार. जन्म सावित्री हो. अगं लंका, माप ठेवले वहिनीचा. चल माप लावून आज जायचं. या बाई हातानं. अगं पायानं देवकी. चला कुलस्वामीच्या पाया पडा. वहिनी साहेब, आता नाव घ्यायला सांगा त्यासनी. हे बाई नाव. नाव कुणाचं? अहो नवऱ्याचं. चांगलं हुकाण्यात घ्या. हा हुकाना? पण मला मी त्या तू काय अवघड, मी घेऊन जाऊ. घे घे ग.
इकडं आहे शेती, तिकडं आहे वाडी, अवती भोवती न हिरवी झाडी, आणि मधनं चालली आहे हनुमंतरावांची गाडी. मधल्या झाडात न चाललेली गाडी ती हनुमंतरावांची, म्हणजे आमची, आणि तर नाव घ्यायची पळी तुमची. इकडं मृदू तिकडं ढोलकी, डंका वाजतोय पिरतीचा, आणि वासुदेवरावांच्या कानात घुमतोय देवकीचा पैंजण पिरतीचा. देवकी, कसला गौखाना हा? ढोलकी काय, मृदंग काय, आणि होय ग चांगल्या घराण्यातली ना तू, आणि असलं गावढळ बोलतेस पिरतीचा. आश्चर्य. असू दे रे सदाशिव, नुसतं घरानं चांगलं असून भागत नाही, संगतीवर असतं सगळं. हिच्या मैत्रिणी खेळवर, मग ही असंच बोलणार, जीभ काय शिकवेल तसं बोलते. आता इथं आली आहे, सुधारेल हळूहळू. पण पुरे रे, भाषा बदलली म्हणून भावना बदलत नाहीत. साधू संत अडाणीच होते ना, मग त्यांचे अभंग गातोस की रोज भजनात तू? अक्षी खरं बोला ना, आज रात्री भजनाला अरे रंग भरणार. अगदी अवघाची संसार सुखाचा करीन. मग काय संसार सुखाचा करणार ना? अगं अशी बावरून काय बघतेस? बोल ना. येडाबाई, बोलायचं नाही. मला अंतर नाही ना मध्ये ना. अंतर? काय बोलतेस काय तू? मी अशी अडाणी गावंढळ, धड बोलता बी येत नाही मला. या घरचं रीत रिवाज चलन वलन काय बी ठाव नाही मला. पण मी सारं शिकीन. तो पातूर तुम्ही मला सांभाळून घ्याल ना? खरं सांगू, तुम्हाला अशीच आवडतेस. जन्मोजन्मी असाच पती मिळा म्हणून बायका व्रत करतात ना वट सावित्रीचं. तुझ्यासारखी खेडवळ, अशुद्ध बोलणारी पण प्रेम करणारी बायको जन्मोजन्मी मिळावी म्हणून. देवकी, हा काय वेडेपणा? उठ. तुझी जागा आता पायाजवळ नाही, इथं. देवकी, वाऱ्याच्या गुलाबी लहरीनं कमळाचं फुल उमलावं, तशी पहिली रात्र फुलून आली आपल्याला कुशीत घे. दोन जीवांच्या मिलनाची घडी केशरी चालण्यात नाव निघावी असं वाटतं. खरंच काय योगायोग आहे. तू कुठली, मी कुठला, पण एका क्षणानं हे रेशमाचे धागे जुळले, जन्मोजन्मी न तुटणार. थांबा. का? दिवा घालवा आणि अंधार करा. मग काय बघा, सगळे नितळ सौंदर्य उजेडात टिपायचं की अंधारात? मला माणसाचे अजब कोडच कधी सुटलं नाही. कसलं कोड? जेव्हा उजेड पाहिजे तेव्हा अंधार करायला सांगतात, आणि जेव्हा अंधार पाहिजे तेव्हा उजेड करायला सांगतात. नाही पण हा दिवा घालवला, पण तो कसा घालवणार?
लोकडं माझं लोकडं मला लाज वाटते. अंतरात लाज वाटते मग देवा लावतो. नको 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 वाहतूकर दिवा घालवा. इकडे म्हणतो तर दिवा घाल वाहतूकर. घालवा की देवकी कळीनं लाजावं उमलताना सुगंध देताना नव्हे. दोन जीवांना हा आवासा वाटणारा हा एकांत एकरूप होण्याचा मंगल मुहूर्त साधताना लाजू नको देवकी. ही जीवाशिवांची भेट आहे. धनी